नमस्कार विद्यार्थ्यांनो, प्रतीक्षाच मराठी हब मध्ये मी प्रतीक्षा तुमचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी या वर्गाची संतवाणी अभ्यासणार आहोत. तर संतवाणी याचं नाव आहे जैसा वृक्ष नेणे. ही संतवाणी आहे संत नामदेव यांची. त्यांचा कालखंड 1270 ते 1350. त्यांचा परिचय पाहूयात. वारकरी संप्रदायातील संत कवी. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. संत नामदेवांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माचा पताका फडकवली. शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहे. संत नामदेवांची अभंगगाथा पुस्तक रूपाने 1892 मध्ये प्रथम लोकांसमोर आली. प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितली आहे. त्यांची थोरवी वर्णन केलेली आहे. तर पाहूयात 2-2 ओळीचा भावार्थ. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. येथे संत नामदेव महाराज संतांची महती वर्णन करताना म्हणतायत की ज्याप्रमाणे वृक्षाला, झाडाला मान किंवा अपमान यांचे काहीच वाटत नाही, मानापमान ते जाणत नाही, त्याचप्रमाणे त्या वृक्षाप्रमाणे संतांचे वर्तन असते, त्या संतांचे वागणे असते. वर्तन, वागणे. येऊनिया पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुख चित्ती तया नाही. तर काय म्हणताय तिथे संत नामदेव? कोणी माणसांनी येऊन वृक्षाची पूजा केली तरी वृक्षाच्या मनाला सुख किंवा आनंद होत नाही. पुढील पहा. अथवा कोणी प्राणी येऊन तोडीती, तया न म्हणती छेंदू नका, छेंदू नका, तोडू नका. बघा, कोणी त्यांची पूजा केली तरी त्यांना आनंद होणार नाही. तसेच किंवा कोणी येऊन वृक्षाला तोडले तरी तो त्या माणसांना तोडू नका असे म्हणत नाहीत. ते अविचल राहतो. निंदा स्तुती सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. भावार्थ बघा. तसे संत सज्जन निंदा व स्तुती यांना समान लेखतात. निंदा व स्तुती त्यांना सारखीच असते. असे हे साधू संत पूर्णतः धैर्यवंत असतात, निश्चल असतात. निंदा स्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही. शेवटच्या ओळी. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. संत नामदेव म्हणतात अशा संतांची जेव्हा गाठभेट होते तेव्हा साक्षात जीवाशिवाची गाठ पडते. संतांच्या भेटीमुळे प्रत्यक्ष परब्रह्म भेटीचे सुख लाभते. तर पुन्हा एकदा संतवाणीचा भावार्थ पहा मित्रांनो. संत नामदेव महाराज इथे संतांचं वर्णन करताना म्हणतात ज्याप्रमाणे वृक्षाला मान किंवा अपमान याचे काहीच वाटत नाही, मान अपमान ते जाणतच नाहीत, त्याचप्रमाणे त्याच वृक्षाप्रमाणे संतांचे वागणे असते. कोणत्या माणसाने येऊन त्या वृक्षाची पूजा केली तरी वृक्षाच्या मनाला जसे सुख किंवा आनंद प्राप्त होत नाही, तसेच त्याप्रमाणे संतांची कोणी पूजा अर्चा केली तरीही संतांना आनंद वाटत नाही. किंवा कोणी येऊन वृक्षाला तोडले तरी तो त्या माणसांना तोडू नका असे म्हणत नाहीत, तो विचलित राहत नाही. अशाच प्रमाणे संतांचं वर्तन असते. तसे संत सज्जन निंदा व स्तुती यांना समान लेखतात. निंदा व स्तुती त्यांना सारखीच असते. असे हे साधू संत पूर्णतः धैर्यवंत असतात, निश्चल असतात. निंदा स्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही. संत नामदेव महाराज म्हणतायत की अशा संतांची जेव्हा गाठभेट होते तेव्हा साक्षात जीवाशिवाची गाठ पडते.
संतांच्या भेटीमुळे प्रत्यक्ष परब्रह्म भेटीचे सुख लाभते.